बातमी आहे शिवसेनेच्या यादी संदर्भात। शिवसेनेची पहिली यादी जाहीर झालेली आहे। शिवसेनेचे 8 उमेदवार हे निश्चित झालेले आहेत। शिवसेनेने आपली पहिली यादी जाहीर केली आहे। 8 उमेदवार निश्चित झालेत। शिवसेनेने आपली पहिली यादी आता जाहीर केलेली आहे आणि 8 उमेदवारांची नावे निश्चित झालेली आहेत। शिवसेनेकडून 8 उमेदवारांची नावे समोर आलेली आहेत। नुकतीच शिवसेनेने आपली यादी जाहीर केली, यामध्ये 8 उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत। तर कोण आहे शिवसेनेचे उमेदवार पाहूयात। दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, तर कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे। शिर्डीमधून सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, तर बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे। सोबतच हिंगोलीमधून हेमंत पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे। रामटेकमधून राजू पारवे यांचं नाव समोर आलेलं आहे, तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने आणि मावळमधून श्रीरंग अप्पा बारणे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे। दरम्यान लढत कशी असेल, कुणासमोर कोण आहेत पाहूयात। दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर त्यांच्या विरोधात शिवबाठामधून अनिल देसाई हे लढणार आहेत। कोल्हापूरमधून शिवसेनेकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर काँग्रेसकडून शाहू छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। शिर्डीमधून शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे विरुद्ध शिवबाठाकडून भाऊसाहेब वाघचौरे अशी लढत असणार आहे। बुलढाण्यामधून शिवसेनेकडून प्रतापराव जाधव तर शिवबाठाकडून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर अशी लढत दिसेल। हिंगोलीमधून शिवसेनेकडून हेमंत पाटील तर शिवबाठाकडून नागेश पाटील आष्टीकर अशी लढत पाहायला मिळेल। मावळमधून शिवसेनेकडून श्रीरंग अप्पा बारणे तर शिवबाठाकडून संजोग वाघेरे पाटील अशी लढत पाहायला मिळेल। रामटेकमधून शिवसेनेकडून राजू पारवे तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून रश्मी बर्वे अशी लढत पाहायला मिळेल। हातकणंगलेमधून शिवसेनेकडून धैर्यशील माने तर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार घोषित करण्यात आलेला नाहीये।